नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो। तर पोलीस ध्वज दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 7 डिसेंबरला साजरा केला जातो। बघा मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला साजरा केला जातो आणि आता 2025 येणार आहे, त्यामध्ये हा जो प्रवासी भारतीय महोत्सव आहे हा 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे। तर हा कोणत्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। मिशन वसुंधरा ही मोहीम कोणत्या राज्याची आहे? तर ही मोहीम आहे आसाम या राज्याची। मोस्ट एमपी करा, कारण यावरती प्रश्न येऊ शकतो। मग मिशन वसुंधरा कशा संबंधित आहे? तर राज्यातील लोकांना जमीन अधिकार प्रदान करण्यासंबंधित हे मिशन वसुंधरा आहे। मग आपल्या सर्वांना माहित आहे की आसामची जी डुक्काचरू आहे ते ब्रह्मपुत्रा नदी आहे, कारण आसाममधील सर्वात मोठी नदी हे ब्रह्मपुत्रा नदी आहे। तर या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट। ओके, आणि नदी पात्रातील हे सर्वात मोठं बेट आहे माजुली बेट, जे की ब्रह्मपुत्रा नदीवर आहे। याच्या अगोदर आयोगाने या ठिकाणी आपल्याला चुकवण्यासाठी लक्षात घ्या गंगा नदी असं ऑप्शन दिलं होतं, त्यामुळे चुकीचं आहे। तर लक्षात घ्या ब्रह्मपुत्रा नदी, त्यामुळे नदी पण आपल्याला इथे पाठ ठेवणे आवश्यक ठरते। वसुंधरा परिषद हे 1992 मध्ये रियो दी जानेरियो या ठिकाणी भरलेली होती, ब्राझील या ठिकाणी। ओके, वसुंधरा म्हणजेच पृथ्वी क्षमा या नावाने ती ओळखली जाते। काराकोरम वन्यजीव अभयारण्य सध्या न्यूजमध्ये आहे, तर ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते लडाख या ठिकाणी आहे। तर लोसर महोत्सव सुद्धा लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो आणि राजधानी आहे लेह। आपल्या सर्वांना माहीत आहे लडाख व जम्मू काश्मीरची निर्मिती केंद्रशासित प्रदेश म्हणून 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आली होती आणि कलम 370 रद्द कधी झाली होती? तर 5 ऑगस्ट 2019 ला। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो दिलेला आहे, हँड इन हँड युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान साजरा झालेला आहे? तर तो आहे भारत आणि चीन। तर नसीम अल बहार युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि ओमान। याच पद्धतीने अलीकडे वज्रप्रहार युद्ध सराव सुद्धा पार पडलेला आहे, तो भारत आणि अमेरिकेदरम्यान आहे। संविधान गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर संविधान गौरव दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटना स्वीकारलेली होती। तर 26 जानेवारी, लक्षात घ्या इथे जानेवारी करा, 26 जानेवारी 1950 ला आपली घटना जी होती ती लागू झालेली होती। ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे। 26 जानेवारी। संविधान हत्या दिवस हा 25 जूनला साजरा केला जातो। तर देशातील पहिले संविधान उद्यान हे पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। जाती आधारित जनगणना, आता बघा जाती आधारित जनगणना करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे बिहार। दुसऱ्या क्रमांकाचं आहे आंध्र प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे स्टेट आहे ते आहे तेलंगणा। तर हा पॉईंट तुम्ही IMP करून घ्या। जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस हा 17 ऑक्टोबरला साजरा केला जातो। शाश्वत विकास लक्ष्य म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा कालावधी कधीचा आहे? तर तो आहे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 आणि ध्येय आहे 17 ओके, आणि लक्ष्य आहे जे उपलक्ष्य आहे ते आहे 169। यामध्ये काही महत्त्वाचे ठळक लक्ष्य जे दिलेले आहे ते बघा, दारिद्र्य नष्ट करणे प्रथम क्रमांकाचं लक्ष्य आहे, भूक नष्ट करणे, आरोग्य, त्यानंतर शिक्षण 4 नंबरवर आणि 5 नंबरवर आहे लिंग समानता। ओके, तर या पद्धतीनं हे तुम्ही इथे पाठ ठेवा। ओके, त्यानंतर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाने? तर अल्जेरिया या देशाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे। आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू, त्या ओडिशा या राज्याच्या आहे। त्या राष्ट्रपती होण्याअगोदर झारखंड राज्याच्या राज्यपाल सुद्धा राहिलेले आहे। त्यांचं शिक्षण कला शाखेमध्ये झालेलं आहे, पदवी प्राप्त। त्यानंतर त्यांना फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे। अवॉर्डचं नाव आहे चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी। सुरिनाम या देशाचा सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे। ओके, तर पाठ ठेवा। त्यांचा समुदाय कोणता आहे? तर तो आहे संताल समुदाय आणि संताल समुदायाचा एक उठाव सुद्धा झाला होता सिद्धू व कान्हू यांच्या नेतृत्वामध्ये 1855 मध्ये। आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, 17 ऑक्टोबरला जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस सुद्धा असतो। पुढचा प्रश्न आहे, विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस कधी असतो? तर 10 ऑक्टोबरला। रणथंबोर टायगर रिझर्व राजस्थान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानलाच आहे। त्यानंतर प्रेडेटर ड्रोन भारत अमेरिका या देशाकडून खरेदी करणार आहे आणि ICC वुमन T20 वर्ल्ड कप 2024 दुबई या ठिकाणी पार पडलेला आहे। यामध्ये विजेता ठरलेला आहे न्यूझीलंड आणि उपविजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजय रहाटकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्या पहिल्या महिला मराठी अध्यक्षा ठरलेल्या आहे। छत्रपती संभाजीनगर येथे त्या महापौर सुद्धा राहिलेल्या होत्या।
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या 2016 ते 21 दरम्यान राहिलेल्या होत्या. UPSC म्हणजेच बघा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी कलम आहे ती आहे कलम 315. भाग 14 मध्ये याचा उल्लेख आढळतो. कलम 315 ते 329 दरम्यान लक्षात असू द्या UPSC संबंधित कलम आहे. लोकसेवा आयोगासंबंधित जे कमिशन होतं ते होतं ली कमिशन 1924 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं आणि स्थापना त्याची 1926 मध्ये झालेली होती. भारत सरकार कायदा 1935 नुसार MPSC UPSCचा उल्लेख आपल्याला आढळतो. राष्ट्रीय सायबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून रश्मिका मंदाना या अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे. सायबर ॲक्ट कधीचा आहे तर मग तो आहे 2000चा. PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चे नवीन अध्यक्ष म्हणून धीरेंद्र ओझा यांची निवड करण्यात आली आहे. स्थापना होती 1919ची PIBची. आणि ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरलेली आहे, त्या ठरलेल्या आहे नीतू डेव्हिड. तर पहिल्या महिला होत्या डायना एडलजी. आणि महत्त्वाचा म्हणजे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री झालेले आहे उमर अब्दुल्ला. ओके, तर या पद्धतीनं हे महत्त्वाचे प्रश्न होते. थँक्यू सो मच.